राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील दिरंगाईने उपचार करणाऱ्या हलगर्जी डॉक्टरांमुळे चक्क पायच काढण्याची वेळ मायको कंपनीतील रोशन चव्हाण या कामगारावर आली होती। पायाला सूज आल्याने सातपूरच्या ईएसआय रुग्णालयात दाखल होऊन 4 दिवस उलटूनही सूज कमी होण्याऐवजी पायाची समस्या वाढून थेट खासगी रुग्णालयात प्लास्टिक सर्जरी करून चव्हाण कुटुंबियांवर आपल्या एकुलत्या एक मुलाचा पाय वाचवण्याची वेळ आल्याची कैफियत शांताराम चव्हाण यांनी मांडली। शेवटी ते सर्व मांसपेशी कापल्या गेल्या आणि इतकंच नाही तर त्या ठिकाणी 15 दिवस मला घालावं लागले। एवढं करून परत इकडे यावं लागलं, पण यांनी पाहिजे अशी दखल घेतली नाही। इतकंच नाही, पुन्हा प्लास्टिक सर्जरीसाठी मला मुंबईला जावं लागलं। म्हणजे मानसिक शारीरिक हे सगळे ताण जे भोगावं लागले ते या ठिकाणी म्हणजे जे आपल्याला आपण म्हणतो मजबूत प्रकारचे डॉक्टर असा काही प्रकार नाही। आणि हे सगळं सर्वसामान्य कामगारांचं रुग्णालय, हे काही कुणाचं नाहीये। त्यामुळे सीमाताई हिरे या स्थानिक आमदार आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी लक्ष घालावा। सर्व संघटनेचे, मग तिकडे शिवसेना असेल, बीजेपी असेल, काँग्रेस असेल, भाजप असेल, सगळ्याच आरपीआय असेल, सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि लीडर मंडळीला मी विनंती करतो की जी परिस्थिती माझी किंवा माझ्या मुलाच्या बाबतीत झाली ती इतर रुग्णांसाठी होऊ नये, म्हणून याची सर्वांनी नोंद घ्यावी। आणि डॉक्टरांनी सुद्धा आपला डॉक्टरांना तर मी तर कोणी जरी म्हणत नसेल पण मी देवच मानेल, कारण अनेक वेळेस अनेकांचे प्राण वाचवलेच वेळ, पण जे डॉक्टर हलगर्जीपणा करतात त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी माझी विनंती। दरम्यान टाळप असलेल्या हॉस्पिटलमध्ये पैसे द्यावे लागले, वेळेवर रुग्णवाहिका मिळाली नाही। ईएसआय मधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रचंड आर्थिक आणि मानसिक त्रास झाल्याची खंत व्यक्त करीत न्याय मिळण्याची मागणी यावेळी रोशन चव्हाण यांनी व्यक्त केली। 4 तारखेला ऍडमिट झाल्यावर इथं 5 तारखेला तर डॉक्टरांनी पाहिलं नाही, पण 6 तारखेला कलर डॉक्टरला पाठवलं होतं। त्यानंतर डॉक्टर आलेच नाही। 7 आणि 8 तारखेला डॉक्टर आले नाही, अखेर 9 तारखेला डॉक्टर आले, तर तेव्हा पाय पूर्ण लाल झालेला होता। पाय लाल झाला तर त्यावेळेस मी डॉक्टरांना विचारलं का हे काय झालंय सर, नेमकं हे तर वाढतंय। तर सर भारंबे सर होते, तर त्यांनी सांगितलं हा वाढतोय, सुकतोय, म्हणून बरा होतोय। आम्ही स्किनला हात लावला आणि स्किन थोडी बाजूला करून पाहिली, स्किन लगेच बाजूला झाली, म्हणजे सडल्यासारखा प्रकार झाला होता तो अक्षरशः। तर माझ्या वडिलांनी लगेच केएमचे पेपर बनवायला लावले, तर ते जवादे मॅडमला भेटले। जवादे मॅडमांनी अक्षरशः त्यांना धमकी दिली होती का तुम्ही माझ्या ऑफिसपर्यंत येऊ नका, नाही तर मी पोलीस स्टेशनला तुमची कंप्लेंट करीन, पोलीस बोलून घेईल। मग वडिलांनी शेवटी मुंबईला नेलं, आमच्या यांनी नेलं मुंबईला हे सांगत होते की ॲम्ब्युलन्स देऊ वगैरे, ॲम्ब्युलन्स दिली जाते, तर ॲम्ब्युलन्स सुद्धा यांनी दिली नाही आम्हाला। शेवटी प्रायव्हेट गाडी करावं लागली। मुंबईला गेलो, ते डॉक्टर बोलले की 4 दिवस आधी यायला पाहिजे होतं, आणि 4 दिवस आधी जर यांनी सोडलं असतं तर ही वेळ माझ्यावर आली नसती। पैसा गेला, वेळ गेली, इतक्या वेदना सहन 6 वाजेपासून आलोय, मी इथंच बसलोय, मला इथं उभं केलंय, मधल्या कर्मचाऱ्यांनी इथं आणून मला गाडी इथं सोडलं, मध्ये येऊ नको म्हणे बोलावल्याशिवाय। आजपर्यंत अजून इन्फेक्शन वाढलं इथं, अशा परिस्थितीत आहे, अजूनही ड्रेसिंगला यांनी बोलवलं नाही, आणि कृपया मला न्याय मिळावा ही माझी इच्छा आहे। आजपर्यंत फक्त ड्रेसिंग करण्यासाठी चव्हाण कुटुंबियांना वाट पाहत बसावे लागले। या सर्व दिरंगाई प्रकरणी चव्हाण कुटुंबीय वरिष्ठ पातळीवर तक्रार मांडणार असल्याचे समजते। नाशिक सिटी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे, सातपूर।